चला तर आज पाहूयात रसधातू. प्रत्येक धातूचे अध्ययन करताना आपल्याला सर्वप्रथम धातू निर्मिती, त्याचे पर्याय नावे, धातूंचे पंचभौतिक संघटन, धातूची स्रोतस्व स्थाने, धातू गुण, धातू कार्य, धातूंचे अंजली प्रमाण, धातू सारता, धातूंचे उपधातू व मल व धातूंची वृद्धी या सर्वांची माहिती असणे गरजेचे आहे. हेच 10 घटक आपण LQ पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहू शकतो. आता आपण सर्वप्रथम पाहूयात रसधातूबद्दल. रसधातूमध्ये हा काय आहे तर सप्तधातूंपैकी एक धातू आहे. तसेच प्रथम क्रमांकाचा हा धातू आहे. आहार रस, आपण जो आहार रस घेतो त्याचे प्रथम रसधातूमध्येच रूपांतर होते आणि या रसधातूमुळे आपल्या शरीराचे पोषण होते. हा आहार रस सौम्य व गतिसंपन्न आहे, म्हणजेच काय तर गतीद्वारे पूर्ण शरीरात हा भ्रमण करत असतो आणि सौम्य असल्यामुळे काय होतं तर शरीराच्या धातू घटकांना सौम्य अंशाचा निरंतर पुरवठा करत असतो. तर याची निरुक्ती पाहूयात. निरुक्तीमध्ये येतं तत्र रसगौतौ धातू अहरह गच्छन्ति इति रसः. म्हणजेच काय, व्यानवायूच्या प्रेरणेने जो धातू हृदयापासून सर्व शरीरामध्ये वहन होतो त्यालाच आपण रसधातू म्हणतो. आता त्याचे पर्याय नाव काय काय आहेत तर सौम्य धातू, आहार प्रसाद, धातुसार, आहार तेज, अग्निसंभव व असृक्कर. तर त्याचे रसधातूचे पंचभौतिक संघटन. व्यपदेशस्तु भूयेसा या न्यायाप्रमाणे काय आहे तर पृथ्वीवरील सर्व घटक हे पंचभौतिक आहेत. तर मग पंचभौतिक असताना एखाद्या महाभूताचं यामध्ये आधिक्य असू शकतं. तर रसधातू यामध्ये कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे तर रसः आप्य. सुश्रुत सूत्रस्थानामध्ये भानुमती टीकेमध्ये याचं वर्णन करण्यात आले आहे. म्हणजेच काय तर जलमहाभूताचं यामध्ये आधिक्य आहे. जलमहाभूत आधिक्य असल्यामुळे याला द्रवस्वरूप. आता रसवह स्रोतस याबद्दल माहिती पाहूयात. चरकांनी वर्णन करताना सांगितलं आहे की रसवहनाम स्रोतसाम हृदयम मूलम दशश्च धमन्या. आणि सुश्रुतांनी शारीर स्थानामध्ये सांगितलं आहे की रसवहे द्वैतयर मूलम हृदयम रसवाहिनीश्च धमन्य. म्हणजेच काय, हृदय व हृदयामधून निघणाऱ्या धमन्या या रसवह स्रोतसांचे स्थान आहेत. तसेच रसधातूचे स्थान म्हणजेच काय तर सर्व शरीरामध्ये वहन होत असतं रसधातूचं, त्यामुळे सर्व शरीरच हे रसधातूचं स्थान आहे. त्यानंतर रसधातूची उत्पत्ती कशी झाली हे पाहूयात. प्रथम आपण आहार सेवन करतो. या आहाराचे जाठराग्नीद्वारे पचन होते. हे पचन होत असताना द्रव, स्निग्ध, मधुर रस आहार घटक आहे त्याचे रसपोषक अंशामध्ये परिवर्तन होते. हे जे परिवर्तन झाले आहे ते ग्रहणीमध्ये गेल्यानंतर त्या ग्रहणीमध्ये त्याचे शोषण होते. त्यानंतर हे रक्तामध्ये मिसळले जाऊन सर्व हृदयापर्यंत वहन होते. असेच हे सर्व शरीरामध्ये ग्रहणीमध्ये याचे शोषण होते व त्यानंतर ते हृदयामध्ये वहन केले जाते व हृदयापासून सर्व शरीरामध्ये याचे वहन केले जाते. तसेच रसपोषक हा अंश आहे तसे त्याचे रसधात्वाद्वारे त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि रसधातू हा पौष्य धातू तसेच रसमल यांची निर्मिती होते. आता पुढचा पॉईंट पाहूयात. रसधातूंचे गुण. रसोपी श्लेष्मवत हा अष्टांगहृदय सूत्रस्थानमधील 11व्या अध्यायामधला श्लोक आहे. म्हणजेच काय, रसधातू हा कफधातूशी रिलेटेड आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्यामध्ये काय तर रसधातूमध्ये कफदोष भूयिष्ठ धातू आहे, म्हणजे काय कफदोषाचं आधिक्य असल्याने आहे. त्यामुळेच कफदोषामुळे त्याला काय होतं तर श्वेतवर्ण प्राप्त होतो. तर श्लेष्माचे गुण कोणते कोणते आहेत तर त्यामध्ये पहिल्यांदा येतो तर द्रव, म्हणजेच रसाचे गुण. द्रव, या द्रव गुणामुळे काय होतं तर त्याला गती प्राप्त होती. गती प्राप्त झाल्यामुळे काय होतं तर अणुपरमाणूपर्यंत ह्याचं वहन होतं. त्यानंतर स्निग्ध गुण. स्निग्ध गुणामुळे काय होतं तर याला मार्दवता प्राप्त होती. त्यामुळेच काय होतं शरीरावय स्निग्धता, लवचिकता प्राप्त होती. शीतगुणामुळे काय होतं तर शरीरातील उष्णतेवरती नियंत्रण भेटतं. गुरुगुणामुळे काय होतं तर धातू परमाणूंचा संयोग होतो. तसेच शरीराची पुष्टी पण होती, शारीरिक पुष्टी प्राप्त होती. मंदगुण काय करतो तर वाताचा चलगुण आणि पित्ताचा तीक्ष्ण गुण यामुळे धातू परमाणूंचा जो नाश होतो या नाशावरती नियंत्रण ठेवण्याचं काम मंदगुण करतो. त्यानंतर श्लष्णगुण काय करतो तर व्रणरोपणाचं कार्य करतो. आणि मृत्स्नगुण काय करतो तर शरीरांतर्गत भाग व स्रोतसांचे उपलेपन करतो. तसेच शरीर धातू घटकांची झीज होण्याचे जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी करतो. रसधातूचे कार्य. प्रीणनम तृप्ती. अरुण दत्तांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे. आता प्रीणन म्हणजे काय तर सर्व शरीर व इंद्रिय यांचा पोषक तत्वांचा पुरवठा करणे तसेच त्यांची कार्यक्षमता वाढवणे म्हणजेच काय तर प्रीणन. तसेच सुश्रुतांनी वर्णन करताना सांगितलं आहे रसतृष्टीम प्रीणनम रक्तपुष्टीम च करोती. म्हणजेच काय तर शरीराचे प्रीणन कार्य करणे आणि रक्तधातूचे पोषण करणे हे रसधातूचे प्रमुख कार्य आहे. आता त्यानंतर पाहूयात रसधातूचे प्रमाण. नव अंजलय म्हणजेच 9 अंजली हे रसधातूचे प्रमाण चरक शारीरस्थानमध्ये वर्णन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढे पाहूयात रसधातू सारता. आता धातू सारता म्हणजे काय तर धातूचे कार्यपरीक्षण आणि धातूंचे गुणपरीक्षण यांच्या परीक्षणाचा जो आधार आहे तो आधार म्हणजे धातू सारता. आता त्यानंतर रसधातू सारताचा श्लोक पाहूयात.
तत्र स्निग्ध श्लेष्ण मृदू प्रसन्न सूक्ष्माल्प गंभीर सुकुमार लोमा सप्रभवेच त्वकसाराणां सा सार्था सुख सौभाग्य ऐश्वर्य उपभोग बुद्धी विद्या आरोग्य प्रहर्षणानी आयुष्वत्वम चाषष्टे. आता यामध्ये काय वर्णन केलेलं आहे तर त्वचा ही कशी हवी तर स्निग्ध हवी, त्यानंतर ती श्लेष्ण हवी, ताजीतवानी आणि मृदू पाहिजे नाही ते त्यानंतर त्वचेवरील केस कसे पाहिजेत मऊ पाहिजेत, अल्प पाहिजेत म्हणजे संख्येने कमी पाहिजेत, गंभीर म्हणजे ते न गळणारे हवेत. त्यानंतर त्वचा ही सुकुमार व तेजस्वी हवी, प्रीणन कार्य ह्यामुळे उत्तम झालेलं पाहिजे नाही. कारण कसं होतं दिवसभराच्या कार्यानंतर ही काही जणांची त्वचा अशी ताजीतवानी टवटवीत वगैरे वाटते. ते कशामुळे होतं तर त्यामुळे त्या व्यक्तींमध्ये रसधातूची सारता चांगल्या प्रकारे असते. त्यानंतर सुख सौभाग्य ईश्वर उपभोग बुद्धी विद्या आरोग्य यांची काय तर प्रसन्नता असते, तसेच आयुष्यप्राप्ती होते. त्वचा स्निग्ध हवी, श्लेष्ण ताजीतवानी आणि मृदू हवी. त्वचेवरील केस कशा हवे तर मऊ अल्प गंभीर अशा हवेत. सुकुमार आणि तेजस्वी त्वचा हवी. त्यानंतर काय तर यामुळे रसधातूमुळे प्रीणन कार्य उत्तम होते. म्हणजेच काय दिवसभराचा थकव्यानंतर कामानंतर हे काहींची त्वचा तेजस्वी टवटवी दिसते. हे कशामुळे दिसते तर त्या लोकांमध्ये रसधातू सारता उत्तम असते. तसेच सुख सौभाग्य ईश्वर उपभोग बुद्धी विद्या आरोग्य यांची प्रसन्नता किंवा प्रहर्षण असते. तसेच आयुष्यप्राप्ती ही चांगल्या प्रकारे असते रसधातू असणाऱ्या व्यक्तींमध्ये. त्यानंतर उपधातूमध्ये काय येतं तर रसात स्तन्यम तथा रक्तम, म्हणजेच काय स्तन्य आणि रज हे दोन रसधातूचे उपधातू आहेत. मात्र हे दोन उपधातू फक्त स्त्रियांमध्येच उत्पन्न होतात. त्यानंतर मल. आता अष्टांगहृदय शारीरस्थानामध्ये काय सांगितलेलं आहे तर आता मल अष्टांगहृदय शारीरस्थानामध्ये काय सांगितलेलं आहे तर कफ पित्तम मलहा केशू प्रसवेदो नखरोमच स्नेह अक्षित्वग विषामोज धातूनाम क्रमशः मलह. यामध्ये काय सांगितलेलं आहे तर कफ हा रसधातूचा मल आहे. रसधातूप्रमाणेच तो स्निग्ध आणि श्वेतवर्णी आहे. आता अष्टांग संहिता काय वर्णन करते तर रसस्य मलह कफो लसिकाचं. अष्टांग संग्रहामध्ये सांगितलेलं आहे की लसिका हा रसधातूचा मल आहे. त्यानंतर आपण पाहूयात रसवृद्धी आणि रसक्षयाची कारणे. रसवृद्धीची कारणे काय आहेत तर अतिद्रव आहार खाल्यामुळे, अतिगुरू मधुर स्निग्ध आहार यांच्यामुळे काय होते तर रसवृद्धी होती. तसेच रसक्षय कशामुळे होतं तर अति उपवास, अति कटू तिक्त कषाय रसात्मक आहार, अति प्रमाणात उलट्या जुलाब होणे यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये रसक्षय होतो. आता धातुवृद्धी होताना रसवृद्धीची कारणे श्लोक सांगितलेले आहेत. त्यामध्ये काय आहे तर रसोपी श्लेष्मवत, म्हणजे रसाचं कार्य हे कफासारखं आहे. हा अष्टांगहृदय सूत्रस्थान 11 मधला श्लोक आहे. तर मग आता कफवृद्धीची लक्षणे कोणते तर श्लेष्म अग्निसदन प्रसेक कालस्य गौरवम श्वैत्य शैत्य श्लथांगत्वम श्वासकासाती निद्रता. आता प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मिनिंग बघूयात. अग्निसदन म्हणजे काय तर पचनशक्ती आपली आहे ती कमी होते. प्रसेक म्हणजे काय अधिक लालास्राव होतं, म्हणजे सलायवा सिक्रेशन अधिक होतं. आलस्य काय म्हणजे तर आळस जास्त येतो. गौरव म्हणजे काय अंग जडत्व, म्हणजे अंग जड पडल्याने वाटतं. श्वैत्य म्हणजे काय तर पुरुष मूत्र त्वचा डोळे हे काय होते तर पांढऱ्या वर्णाचे होतात, पांढुरट. श्वेत्य म्हणजे पुरुष मूत्र त्वचा डोळे हे काय होतात तर पांढऱ्या वर्णाचे होतात. शैत्य म्हणजे तर काय तर शीतता, शरीरातली जी उष्णता अधिक प्रमाणात वाढलेली आहे तर ते कमी होते. तसेच अंगशैथिल्य म्हणजे काय तर शिथिलता प्राप्ती होते शरीराला. श्वास म्हणजे काय श्वसनाचे त्रास होतात. खोकला, कास म्हणजे खोकला. तसेच अतिनिद्र हे सगळे अष्टांगहृदयानुसार आहेत. तर आता आपण बघूया सुश्रुतांनी काय सांगितलेले आहे. रसो अतिवृद्धी हृदयम उत्क्लेदम प्रसेकम चापयदी. उत्क्लेद म्हणजे काय तर मळमळ होते, प्रसेक म्हणजे काय तर तोंडामध्ये पाणी जमा होते म्हणजेच लालास्राव. आता रसक्षयाची कारणे पाहूयात. रसक्षयाची कारणे अगोदर अष्टांगहृदय सूत्रस्थानमध्ये काय सांगितलेले आहे तर रसे रोक्षम श्रमः शोषोक्लानी शब्द असहिष्णुता. रोक्ष म्हणजे काय तर त्वचा केस नखे कोरडे पडतात. श्रम म्हणजे काय तर शारीरिक श्रमामुळे थकवा येतो. त्यानंतर शोषमध्ये काय आहे तर मुख तालू जीभ हे काय होतं तर कोरडे पडतात, त्यामुळे काय होते तर आपल्याला सतत तहान लागते. त्यानंतर ग्लानी, इंद्रियामध्ये काय होतं तर इंद्रियांची जी कार्यक्षमता आहे तर ती कमी होते रसक्षय झाल्यामुळे. शब्द असहिष्णुता म्हणजे काय तर आपल्याला आवाज वगैरे सहन होत नाही. आवाज शब्द असहिष्णुता यामध्ये काय तर आवाज गोंगाट सहन होत नाही, त्यामुळे काय होतं तर डोकं दुखल्यासारखा त्रास होऊ शकतो. त्यानंतर सुश्रुतांनी वर्णन करताना सांगितलेलं आहे रसे हृत्पीडा. त्यानंतर सुश्रुतांनी वर्णन करताना सांगितलेलं आहे रसक्षय हृत्पीड. त्यानंतर सुश्रुत वर्णन करतात की रसक्षय हृत्पीडा कंप शून्यता तृष्णाच,
म्हणजे काय, हृदपीडा म्हणजे हृदयप्रदेशी वेदना होतात. कंप म्हणजे काय, तर हृदयप्रदेशी कंप होतात, म्हणजेच हृदयाची गती वाढणे वगैरे. शून्यता म्हणजे काय, उर प्रदेशामध्ये हलकेपणा जाणवतो. हे सर्व रसक्षयाची कारणे आहेत. आता आपण रसधातूबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. सर्वप्रथम काय पाहिलं तर आहार रसापासून उत्पन्न होणारा हा प्रथम क्रमांकाचा धातू आहे. तसेच हृदय व रस वहन करणाऱ्या धमन्या हे त्याचे मूल स्थन आहे स्रोतसांचे. रसधातूचं महाभूत्य काय होतं तर जलमहाभूत्य होतं. रस आप्यह. रसधातूचे कफदोषाप्रमाणे स्निग्ध, द्रव, शीत व सौम्य गुणात्मक रसधातू हा कफदोषाप्रमाणे स्निग्ध, द्रव, शीत व सौम्य गुणात्मक आहे. रसधातूमध्ये काय आहे, कफदोषाप्रमाणे मधुर रसात्मक, श्वेत व श्वेत्यवर्णाचा आहे. त्याचं प्रीणन आणि रक्तपोषण हे प्रमुख कार्य आहे. स्तन्य आणि रज हे त्याचे उपधातू आहेत. तसेच रजधातूचा मल हा कफमल आहे. तर रसधातूची वृत्ती लक्षणामध्ये काय तर हृदय, उत्क्लेश, प्रसेक आणि रसक्षय लक्षणांमध्ये रोक्ष, श्लम, ग्लानी, शोष, तृष्णा, हृदपीडा, शब्द असहिष्णुता. तर हे झालं रसधातूबद्दल. थँक्यू.